चला बघा, लेक्चर नंबर 3 सॉलिड स्टेट. लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन, ज्याला आपण 4 टाईपमध्ये क्लासिफाय केलं होतं. ज्याच्यामध्ये एक होतं आयोनिक सॉलिड, दुसरं होतं कोव्हॅलंट सॉलिड, तिसरं होतं मेटॅलिक सॉलिड आणि चौथं होतं मॉलिक्युलर सॉलिड. ठीक आहे. तर त्याला डिटेलमध्ये बघितलं आपण. त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणते आहेत, त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे, त्यानंतर त्याचे मेल्टिंग पॉईंट, त्याची हार्डनेस, त्याचे एक्झाम्पल डिटेलमध्ये बघितलं. तर चॅप्टरचा आता नेक्स्ट पार्ट स्टार्ट होते आणि लेक्चर नंबर 3 आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे क्रिस्टल लॅटिस अँड युनिट सेल. आपला ऑफिसमध्ये तो बॉक्स आहे, त्याच्यात ते बॉल ठेवलेले आहे, तो बॉक्स आहे ना. तर नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे क्रिस्टल लॅटिस आणि युनिट सेल. आता क्रिस्टल लॅटिस आणि युनिट सेल काय आहे, आपण क्रिस्टलाइन सॉलिड डिस्कस करू राहिलो. आणि क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पार्टिकलची रेग्युलर अरेंजमेंट असते. पार्टिकल एका पॅटर्नमध्ये अरेंज केलेले असतात, त्याला म्हणतात क्रिस्टलाइन सॉलिड. पार्टिकलची रेग्युलर अरेंजमेंट आहे, पार्टिकल एका पॅटर्नमध्ये अरेंज आहेत. ओके. आता पार्टिकल पॅटर्नमध्ये अरेंज आहेत म्हणजे कसं, इथं तर तिकट बघा. तर हे जे स्ट्रक्चर तुमच्या पुढे दिसत आहे याला म्हणतात युनिट सेल. काय म्हणतात त्याला, युनिट सेल. आता युनिट सेल म्हणजे काय आहे, तर पार्टिकलची रेग्युलर अरेंजमेंट आहे. बघा, हे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स असे अरेंज, हा वाला पार्ट आहे, हा जो दिसू राहिला येलो कलरचा तो म्हणजे हा पार्ट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे जे तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दिसू राहिले आहे ना, हे ब्ल्यू कलरवाले हे वाले आहे ना, हे आहेत पार्टिकल्स. आणि समजा हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे, आणि या पार्टिकलला आपण कशानं जॉईन केलं, लाईननं जॉईन केलं. ठीक आहे. हे दोन पार्टिकल्स आहेत, त्याला आपण लाईननं जॉईन केलं. एक रेग्युलर अरेंजमेंट आपल्या असं 3 डायमेन्शनल फिगर आहे. याला काय म्हणतात, 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल का, कारण याचे तुम्हाला 3 डायमेन्शन दिसतात. कोणकोणते बघा, याची लेंथ दिसते, याची हाईट दिसते आणि याची ब्रेथ दिसते. म्हणजे 3 डायमेन्शन दिसतात याचे, लेंथ, हाईट आणि ब्रेथ, अशा 3 गोष्टी दिसतात. मग हे युनिट सेल आहे. मग युनिट सेल म्हणजे काय, हे जे पार्टिकल्स होते हे पार्टिकल्स मी लाईननं काय केले, जॉईन केले. आता हे जे युनिट सेल आहे हे जेव्हा रिपीट होते 3 डायमेन्शनमध्ये, म्हणजे हे युनिट सेल, याच्या बाजूला अजून एक युनिट सेल, याच्या वर युनिट सेल, याच्या मागच्या बाजूला युनिट सेल, याच्या समोरच्या बाजूला, याच्या खालच्या बाजूला, याच्या इकडच्या बाजूला, म्हणजे असं स्ट्रक्चर मी रिपीट करतो तेव्हा जे तयार होते ते असं तयार होते. आणि हे जे तयार झालं याला म्हणतात क्रिस्टल लॅटिस. काय म्हणतात त्याला, क्रिस्टल लॅटिस. तर हे क्रिस्टल लॅटिस आहे. या क्रिस्टल लॅटिसचा जो स्मॉलर पार्ट आहे जो रिपीट होणार आहे त्याला म्हणतात युनिट सेल. या क्रिस्टल लॅटिसचा जो स्मॉलर पार्ट आहे जो रिपीट होणार आहे, म्हणजे जसा हा एक स्मॉलर पार्ट आहे, हा रिपीट होणार आहे, 3 डायमेन्शनमध्ये रिपीट होणार आहे. 3 डायमेन्शनमध्ये रिपीट होणार आहे म्हणजे हे युनिट सेल आहे, याच्या वर, याच्या खाली, याच्या मागच्या बाजूला, याच्या समोरच्या बाजूला, याच्या लेफ्ट साईडला, याच्या राईट साईडला, आहे ना. म्हणजे असं रिपीट होईल आणि रिपीट झाल्यावर एक असं स्ट्रक्चर तयार होईल, त्याला आपण म्हणू क्रिस्टल लॅटिस. म्हणजे हे क्रिस्टल लॅटिस बनलं कोणापासून, याच्यापासून, म्हणजे कोणापासून, युनिट सेलपासून. जेव्हा युनिट सेल 3 डायमेन्शनमध्ये रिपीट झाल्या तेव्हा क्रिस्टल लॅटिस तयार झालं. मग हे क्रिस्टल लॅटिस म्हणजे आहे काय, तर पार्टिकल एका पॅटर्नमध्ये अरेंज आहेत. बघा, याच्यात 3 पार्टिकल, त्याच्या खालच्या ह्याच्यात 3 पार्टिकल, त्याच्या खालच्या ह्याच्यात 3 पार्टिकल, परत 3 पार्टिकल, 3 पार्टिकल, 3, असं दिसू राहिलं तुम्हाला. म्हणजे एक रेग्युलर अरेंजमेंट दिसू राहिली पार्टिकलची. आणि ही जे रेग्युलर अरेंजमेंट आहे याला आपण लाईन्सनी काय केलं, जॉईन केलं. याला लाईन्सनी काय केलं, जॉईन केलं. जे अरेंजमेंट तयार झाली त्याला म्हणतात क्रिस्टल लॅटिस. म्हणजे क्रिस्टल लॅटिस काय, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. पार्टिकलची रेग्युलर अरेंजमेंट आहे. आता पार्टिकल जे असतात ते मॉलिक्युल असू शकतात, ते ॲटम्स असू शकतात, ते आयन्स असू शकतात. ओके. इन 3 डायमेन्शनल स्पेस. आणि हे जे अरेंजमेंट आहे पार्टिकलची 3 डायमेन्शन स्पेसमध्ये आहे. 3 डायमेन्शन समजते, जसं आपली बॉडी 1 डायमेन्शन आहे, 2 डायमेन्शन आहे की 3 डायमेन्शन आहे, 3 डायमेन्शन आहे. बघा, आपल्याला एक हाईट दिसते, हे झाली 1 डायमेन्शन, दुसरी लेंथ, हे झाली दुसरी डायमेन्शन, आणि तिसरी ब्रेथ. 3 डायमेन्शन. मी असा उभा राहिलो तर माझ्या 3 डायमेन्शन दिसतील ना तुम्हाला, एक हाईट दिसेल, एक लेंथ दिसेल आणि एक ब्रेथ दिसेल. ओके. तर आपण 3 डायमेन्शन आहोत.
मग तशी पार्टिकलची 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ओके एका रेग्युलर पॅटर्नमध्ये त्याला आपण क्रिस्टल लॅटिस म्हणतो. आणि क्रिस्टल लॅटिस बनलं कोणापासून, तर ते कोणापासून बनलं, युनिट सेलपासून. आणि युनिट सेल का आहे, हे स्मॉलेस्ट पोर्शन आहे कोणाचा, क्रिस्टल लॅटिसचा, विच व्हेन रिपीटेड इन डिफरंट डायरेक्शन टू जनरेट एंटायर लॅटिस. म्हणजे हे जे पूर्ण अरेंजमेंट तयार झाली हे कशामुळे तयार झाली, कारण ह्या युनिट सेल ज्या आहेत त्या रिपीट झाल्या. बघा हे इथं इथं वर खाली आहे ना, म्हणजे याच्या मागच्या साईडला अशा पद्धतीनं ह्या काय झाल्या, युनिट सेल रिपीट झाल्या आणि जे तयार झालं त्याला काय म्हणायचं, क्रिस्टल लॅटिस. ओके, म्हणजे हे पार्टिकलची अरेंजमेंट आहे फक्त, आणि त्याच्यामध्ये जो स्मॉलेस्ट पार्ट रिपीट होते त्याला आपण काय म्हणतो, युनिट सेल. मग आता या युनिट सेल विषयी मला काही गोष्टी जाणून घ्यायच्यात. कशी काढायची युनिट सेल, युनिट सेल काढायची आहे म्हणजे तुम्हाला क्यूब काढायचा आहे. काय काढायचं आहे, क्यूब. समजा मी हा क्यूब काढतो इथं, ओके. बघा क्यूब काढला मी इथं, तर क्यूबमध्ये मला सांगा रे, क्यूबमध्ये किती कॉर्नर असतात, क्यूबमध्ये किती कॉर्नर आहेत सांगू शकता, किती कॉर्नर आहेत, कॉर्नर कुठे आहेत सांगा, कॉर्नर कोणते, हा वाला पार्ट म्हणजे काय आहे, कॉर्नर. आणि या कॉर्नरला कोण प्रेझेंट आहेत, पार्टिकल्स. या कॉर्नरला कोण प्रेझेंट आहेत, पार्टिकल्स. आता हे मी असे इथं पार्टिकल्स काढून राहिलो. किती कॉर्नर आहेत बघा, हे वरचे झाले 4 आणि हा एक 5, ठीक आहे. त्यानंतर हा एक 6, त्यानंतर हा एक 7, ओके. आणि अजून एक आहे कोणता, हा किती 8. म्हणजे युनिट सेल जर तुम्ही बघितली तर त्याला कॉर्नर्स किती आहेत, 8. आता हे जे 8 कॉर्नर्स आहेत है ना, जिथं पार्टिकल प्रेझेंट आहे ना, जसा हा वाला पॉइंट कॉर्नर आहे, हा कॉर्नर आहे, हा कॉर्नर आहे, तर असे कॉर्नर किती दिसून राहिले तुम्हाला, 8. म्हणजे तुम्ही सांगू शकता की युनिट सेलमध्ये जे कॉर्नर्स असतात ते किती असतात, किती असतात, 8 असतात. कॉर्नर्स किती असतात, 8. तर हा जो पार्ट आहे याला आपण म्हणणार कॉर्नर. काय म्हणणार याला, कॉर्नर. कॉर्नर आहेत 8. या कॉर्नरला आपण लाईन्सनी जॉईन केलेलं आहे. तर ह्या ज्या लाईन्स आहेत यांना म्हणतो आपण एज. काय म्हणतो यांना, एज. हे एक एज आहे, काय आहे, एज आहे. मग असे एजेस किती आहेत, किती आहेत, हे पहा, हे एक लाईन, हे एक लाईन, झाल्या 2, हे 3, हे 4, 4 झाल्या. हां, हे 5, 6, 7, 8 आहे ना, नंतर हे 9, 10, 11, 12, किती आहेत लाईन्स, 12 आहे ना. म्हणजे इथं जे एजेस आहेत युनिट सेलला, जे एजेस असतात ते किती असतात, 12. बघा इथून सांगतो मी तुम्हाला, हे युनिट सेल आहे, याला 12 एजेस आहेत. कोणकोणत्या बघा, तुमच्याकडे पहा, समोर किती दिसू राहिल्या, 1, वरची 1, 2, 3 आणि हे किती झाल्या, 4, किती झाल्या, समोरून 4. मग आता समोर जशा 4 लाईन आहेत तशाच 4 मागे आहेत बघा, म्हणजे 4 आणि 4 किती झाल्या, 8. ठीक आहे, झाल्या 8. आता बघा, आता कोणती, या 2 बॉलला जोडणारी 9, खालच्या 2 बॉलला जोडणारी 10, या वरच्या 2 बॉलला जोडणारी 11 आणि खालच्या 2 बॉलला जोडणारी किती आहेत, 12. म्हणजे युनिट सेलला ह्या ज्या एजेस आहेत त्या किती आहेत, 12. युनिट सेलला एजेस किती आहेत, 12. समजलं, ओके. नंतर याला फेसेस किती आहेत, काय सांगायचं मला, फेसेस. फेसेस म्हणजे कोणता पार्ट, फेसेस म्हणजे हा वाला पार्ट. जसं हे एक वरचं फेस आहे, हे कोणतं फेस आहे, वरचं, याला म्हणतात फेस. तर युनिट सेलला फेसेस किती आहेत, फेसेस आहेत 6. फेसेस म्हणजे काय बघा, हे युनिट सेल आहे, इकडे पहा प्रीती, हे युनिट सेल आहे. आता याला फेसेस किती आहेत, 6. कोणकोणतं पहा, एक तुमच्या साईडला आहे, एक, एक माझ्या साईडला 2 आहे ना, हे झाले 2. एक वरचं फेस 3, एक खालचं फेस 4, एक राईट साईडचं 5 आणि एक लेफ्ट साईडचं, किती फेसेस झाले, 6. याला फेस म्हणतात, याला काय म्हणतात, फेस. म्हणजे हे जर युनिट सेल असेल तर युनिट सेलला फेसेस किती आहेत, 6. युनिट सेलला फेसेस किती आहेत, 6. समजलं. हे युनिट सेल विषयी बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. जे कॉर्नर आहेत है ना, आणि जिथं पार्टिकल प्रेझेंट असते, ईच पार्टिकल किंवा ईच डॉट त्याला आपण लॅटिस पॉईंट म्हणतो. म्हणजे हा जो कॉर्नर आहे हा काय रिप्रेझेंट करते आपल्याला, लॅटिस पॉईंट. काय रिप्रेझेंट करते, लॅटिस पॉईंट. लॅटिस पॉईंट म्हणजे ईच
पार्टिकल किंवा इच डॉट रिप्रेझेंट लॅटिस पॉईंट. हा जो प्रत्येक पार्टिकल तुम्हाला दिसू राहिला हा काय दाखवू राहिला, लॅटिस पॉईंट. तर इथं लॅटिस पॉईंट किती आहे, 8. कॉर्नर जेवढे आहेत तेवढेच लॅटिस पॉईंट आहेत ना, तर इथं लॅटिस पॉईंट किती आहेत, 8. ओके, आता हे झालं युनिट सेल विषयी. आता याला आपल्या रूम सोबत आपण रिलेट करू. आपली रूम म्हणजे युनिट सेल आहे. आता बघा रूममध्ये कॉर्नर किती आहे चेक करा. एक हा कॉर्नर, एक खालचा 2, एक तिकडचा 3, एक इकडचा 4. तसाच मागच्या भिंतीवर 5, खालचा 6, वरचा 7, खालचा 8. म्हणजे आपल्या रूमला पण किती कॉर्नर्स आहेत, 8. ओके, आता रूमला एजेस किती आहेत. एजेस म्हणजे या कॉर्नरला जोडणाऱ्या लाईन्स. आता या कॉर्नरला या कॉर्नरसोबत एक लाईन जोडत आहे. ठीक आहे, हे आता हे झाली एक लाईन. खाली आले 2, इकडून तिकडे चालले 3, आणि तिकडून वरून खाली आले किती झाल्या, 4. म्हणजे समोरच्या भिंतीवर किती लाईन्स आहेत, 4. मग जशा समोरच्या भिंतीवर 4 लाईन आहेत तशा मागच्या भिंतीवर 4 लाईन, एक वरची एक खालची, एक इकडून खाली येते एक इकडून खाली येते, किती झाले, 8. ओके, आता आपण या साईडला पाहू. या साईडला बघितलं तर वरची एक लाईन, एक खालची लाईन, किती झाल्या, 10. तसंच सेम इकडच्या भिंतीवर एक वरची एक खालची, झाल्या 12. 12च ना, किती झाल्या, 12 झाल्या आहे ना. कारण उभ्यावाल्यात तुम्ही आधीच पकडल्या ना, फक्त आता आडव्यास पकडायच्या बाकी होत्या, बरोबर. तर किती झाल्या टोटल, 12. आता आपल्या रूमला फेसेस किती आहेत, 6. कसे बघा, एक जे तुम्हाला समोर तुमच्या समोर दिसू राहिलं हे एक फेस रूमचं, एक तुमच्या पाठीमागचं 2 आहे ना. आता हे भिंत दिसू राहील तुमच्या एक 3, एक या साईडची भिंत 4, एक खालचं फ्लोअर आपलं 5, आणि एक छत 6. किती फेसेस आहेत, 6. म्हणजे आपल्या रूमला तुम्ही युनिट सेल म्हणू शकता. मग आता अशाच रूम समजा आहे ना, अशाच रूम मी याच्या वर रूम बांधली, याच्या खाली रूम बांधली, याच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला पुढच्या बाजूला मागच्या बाजूला अशा जर रूम बांधल्या तर टोटल स्ट्रक्चर जे असेल त्याला काय म्हणायचं, क्रिस्टल लॅटिस. काय म्हणायचं त्याला, क्रिस्टल लॅटिस. समजलं आता क्रिस्टल लॅटिस काय आहे. तर हे पार्टिकलचे अरेंजमेंटच आहे. पार्टिकल कुठे आहेत, कॉर्नरला काय आहेत, पार्टिकल्स. आणि हे पार्टिकल्स आपण लाईननी जॉईन केले. ओके, तर हे झालं कोणाविषयी, युनिट सेल विषयी. समजलं. नंतर युनिट सेल ह्या 2 प्रकारच्या असतात. युनिट सेल किती प्रकारच्या आहेत, 2. एक असतात प्रिमिटिव्ह. कोणत्या, प्रिमिटिव्हचं दुसरं नाव असते सिंपल. म्हणजे प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजेच सिंपल युनिट सेल, आणि दुसऱ्या असतात सेंटर्ड युनिट सेल. एक आहे प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि दुसरी सेंटर्ड युनिट सेल. आता 2 युनिट सेलमध्ये फरक काय आहे. हे जे माझ्या हाती युनिट सेल आहे ना, याला म्हणायचं, या युनिट सेलला म्हणायचं सिंपल युनिट सेल. माझ्याकडे बघा, या युनिट सेलला काय म्हणायचं, सिंपल युनिट सेल. सिंपल का, कारण या युनिट सेलमध्ये पार्टिकल फक्त कॉर्नरला दिसत आहे. पार्टिकल कुठे दिसत आहे, फक्त कॉर्नरला. तर या युनिट सेलला काय म्हणायचं, सिंपल. म्हणजे सिंपल युनिट सेलमध्ये पार्टिकल प्रेझेंट ओनली ॲट कॉर्नर पोझिशन. फक्त पार्टिकल तुम्हाला कुठं दिसेल, कॉर्नर पोझिशनला दिसेल आहे ना. तर सिंपल किंवा प्रिमिटिव्ह काय म्हणते, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ओनली ऑन द कॉर्नर पोझिशन ऑफ युनिट सेल. पार्टिकल फक्त कुठं आहे, कॉर्नर पोझिशनला आहे, तर त्याला काय म्हणायचं, प्रिमिटिव्ह किंवा सिंपल युनिट सेल. पण याच्या व्यतिरिक्त बघा, याच्या व्यतिरिक्त बघा, आता याच्या व्यतिरिक्त समजा जर पार्टिकल कुठं प्रेझेंट आहे, पार्टिकल हे कोणती सेल आहे, प्रिमिटिव्ह. आता एक पार्टिकल समजा मी असा ठेवला मध्ये, दिसू राहिला, ठीक आहे, हां दिसते बघा. तर 8 कॉर्नरला पार्टिकल आहे आणि एक पार्टिकल कुठे दिसू राहिला रे, या युनिट सेलच्या सेंटरला. अरे दिसू राहिला ना, एक पार्टिकल कुठे दिसू राहिला, या युनिट सेलच्या सेंटरला. तर हे युनिट सेलची बॉडी, याला म्हणायचं युनिट सेलची बॉडी, आणि या बॉडीच्या सेंटरला एक पार्टिकल आहे, दिसला, बॉडीच्या सेंटरला एक पार्टिकल आहे. तर हे सेंटर्ड युनिट सेल आहे. म्हणजे सेंटर्ड युनिट सेलमध्ये पार्टिकल कॉर्नरला आहेच, आणि कॉर्नर सोडून अजून दुसऱ्या कोणत्या तरी पोझिशनला आहे. अरे समजून राहिलं का,
पार्टिकल कॉर्नरला आहेच आणि कॉर्नर सोडून अजून दुसऱ्या कोणत्या तरी पोझिशनला आहे ना. म्हणजे काय म्हणणार आपण, अ युनिट सेल कंटेन वन ऑर मोर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट ॲट पोझिशन अदर दॅन कॉर्नर. म्हणजे पार्टिकल कुठं आहे, अदर दॅन कॉर्नर अलॉंग विथ द कॉर्नर. म्हणजे पार्टिकल कॉर्नरला आहेच आणि कॉर्नर सोडून अजून दुसऱ्या कोणत्या तरी पोझिशनला आहे. ठीक आहे, तर अशा युनिट सेलला काय म्हणायचं, सेंटर्ड युनिट सेल. अशा युनिट सेलला काय म्हणायचं, सेंटर्ड युनिट सेल. समजलं. आता हे जे सेंटर्ड युनिट सेल आहे हे 3 प्रकारचे असते. सेंटर्ड युनिट सेल किती प्रकारची असते, 3 प्रकारचे. कोणते 3 प्रकार आहे ते सेंटर्ड युनिट सेलचे, ज्याच्यामध्ये एक आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. बॉडी सेंटर्ड म्हणजे जे मी आता दाखवले, हे बा, हे कोणती आहे सध्या, सिंपल, कारण पार्टिकल फक्त कुठं आहे, कॉर्नरला. आता एक पार्टिकल मी बॉडीच्या सेंटरला लावला, एक पार्टिकल कुठं लावला, बॉडीच्या सेंटरला. तर हे कोणती युनिट सेल झाली, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. कोणती, बॉडी सेंटर्ड. म्हणजे बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये पार्टिकल कुठं असते, कॉर्नरला तर आहेच आणि या बॉडीच्या युनिट सेलच्या सेंटरला. याला म्हणायचं बॉडी सेंटर्ड. समजली बॉडी सेंटर्ड. आता दुसरी मला बघायची आहे फेस सेंटर्ड. आता मला सांगा, युनिट सेलला किती फेसेस आहेत, 6, आणि या फेसच्या सेंटरला पार्टिकल आहे. आता फेसच्या सेंटरला आहे म्हणजे कसं, बघा, जसं हे युनिट सेल आहे, या युनिट सेलचं हे समोरचं फेस आहे, तुमच्या इकडचं या फेसच्या सेंटरला, म्हणजे इथं दिसला, ठीक आहे, या फेसच्या सेंटरला एक. तसंच आता हे समोरचं फेस झालं, असा पार्टिकल कुठं आहे, मागच्या फेसच्या सेंटरला. ओके. नंतर आता बघा या साईडचं फेस, या फेसच्या सेंटरला. समजून राहिलं, एक पार्टिकल इकडच्या फेसच्या सेंटरला. ओके, असा दिसेल ना, हां, फेसच्या सेंटरला. नंतर एक खालचं फेस आहे याच्या सेंटरला आणि एक पार्टिकल कुठं, वरच्या फेसच्या सेंटरला. समजू राहिलं का. ओके, म्हणजे हे 6 फेसेसच्या सेंटरला असे 6 पार्टिकल्स आहेत. आता ते मला इथं दाखवता येत नाहीत, एक सोबत एवढे बॉल हाती धरता येत नाहीत, आहे ना, पण तुम्हाला समजलं ना, हा समोरच्या फेसच्या सेंटरला, मागच्या फेसच्या सेंटरला, 2 राईट साईडच्या लेफ्ट साईडच्या फेसच्या सेंटरला, 4 वरच्या फेसच्या सेंटरला, खालच्या फेसच्या सेंटरला. झाले 6. ओके, हे झाली फेस सेंटर्ड. समजलं. नंतर तिसरी कोणती आहे, एंड सेंटर्ड. आता एंड हे 2 असतात. एंड किती असतात, 2. सुरुवात झालेलं एक आणि जिथं शेवट झाला, असे 2 एंड आहेत की नाही. अरे या रूमला 2 एंड आहेत, कोणतं, आतमध्ये आलो आणि एक मागच्या साईडचा, एक समोरचा एंड आणि एक मागच्या साईडचं, 2 आहेत. म्हणजे या केसमध्ये पार्टिकल कुठं असेल, एंडला, एंडच्या सेंटरला. समजा मी हे समोरचं एंड घेतलं तर याच्या सेंटरला. समजलं. एक इथं या एंडच्या सेंटरला आणि एक मागच्या एंडच्या सेंटरला. ठीक आहे, एक मागच्या एंडच्या सेंटरला, असं दिसेल. समजलं. आता हे थोडं पहा, या 2 एंडच्या सेंटरला, एक इकडच्या एंडच्या सेंटरला, एक इकडच्या एंडच्या सेंटरला. ठीक आहे, तर असे तुम्हाला पार्टिकल्स दिसतील 2 एंडच्या सेंटरला. ओके ओके, पण हे एंडच्या सेंटरला आहे म्हणजे फेसच्या सेंटरलाच आहेत ना. पण याच्यात किती फेसेस कन्सिडर केले आपण, फक्त 2, कारण आपण 2 एंड सांगितले, एक समोरचा एंड आणि एक मागचा एंड, एक मागचा आणि एक समोरचा. ओके, समजलं का. बघा आता नेक्स्ट आता तर आपल्या लक्षात आलं की बा बॉडी सेंटर्डमध्ये जो पार्टिकल आहे, म्हणजे जर तुम्ही युनिट सेल बघितली तर या युनिट सेलमध्ये, युनिट सेल कशी काढणार आहे मग बॉडी सेंटर्डवाली, बघा. तर बॉडी सेंटर्डमध्ये पार्टिकल जो आहे, बघा, आता तुम्हाला काय करावं लागेल, पार्टिकल काढता वेळेस कॉर्नरला दाखवायचा आहे ना, कॉर्नरला पार्टिकल दाखवायचा आहे. पहिले तुम्हाला 8 कॉर्नरला असे 8 पार्टिकल्स दाखवावे लागतील आणि याच्यासोबत पार्टिकल कुठं दाखवा लागेल. अरे कोणती युनिट सेल पाहू राहिले तुम्ही, कोणती पाहू राहिले, बॉडी सेंटर्ड. म्हणजे एक पार्टिकल कुठं दाखवावं लागेल तुम्हाला, बॉडीच्या सेंटरला. ठीक आहे, पहिले कॉर्नरचे दाखवून घ्या, कारण पार्टिकल कॉर्नरला आहेच आणि कॉर्नर सोबतच कुठं आहे, बॉडीच्या सेंटरला. आता बॉडीच्या सेंटरचा मी काढतो इथं, कलर चेंज करून टाकू. बघा आता हा जो पार्टिकल आहे हा कुठं आहे, बॉडीच्या
सेंटरला, म्हणजे असा दिसेल ना, अरे दिसेल ना असा. आता तो तिथं दाखवणं थोडं मुश्किल आहे कारण 3 डायमेन्शनल फिगर आहे ना. तर पार्टिकल बॉडीच्या सेंटरला, इथं फेसच्या सेंटरला, 6 फेसच्या सेंटरला 6 आणि एंड 2 असतात. 2 फेसच्या सेंटरला दाखवलं म्हणजे एंड सेंटर्ड. आणि एंड सेंटर्डचं दुसरं नाव असते बेस सेंटर्ड. काय असते? बेस सेंटर्ड युनिट सेल. ओके. आता 7 क्रिस्टल सिस्टीम, 7 टाईपच्या क्रिस्टल सिस्टीम आहेत. आता ह्या 7 टाईपच्या कोणत्या, याची ट्रिक पहा काय. याची ट्रिक आहे सिटी, OMT, सिटी OMT आणि शेवटी HR. काय ट्रिक आहे? सिटी OMT HR. आता सिटी OMT HR म्हणजे काय? C म्हणजे क्युबिक, C म्हणजे क्युबिक, T म्हणजे टेट्रागोनल, T म्हणजे टेट्रागोनल, O म्हणजे ऑर्थोरोम्बिक, M म्हणजे मोनोक्लिनिक, T म्हणजे ट्रायक्लिनिक, H म्हणजे हेक्सागोनल आणि R म्हणजे रोम्बोहेड्रल. इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकते. याच्यात 2 T आहेत, 2 T आहेत ना, एक टेट्रागोनल आहे, एक ट्रायक्लिनिक आहे. लक्षात कसं ठेवायचं? वरून दुसरा टेट्रागोनल, खालून दुसरा हेक्सागोनल, गोनल गोनल. ओके. वरून दुसरा टेट्रागोनल, खालून दुसरा हेक्सागोनल, गोनल गोनल दुसऱ्या नंबरवर. ठीक आहे. वरून दुसरा टेट्रागोनल, खालून दुसरा हेक्सागोनल. आता अजून एक टी आहे, हा तर टेट्रागोनलवाला टी झाला है ना. आता एक दुसरा टी आहे, तो ट्रायक्लिनिकवाला आहे. हा मोनोक्लिनिक, हा ट्रायक्लिनिक. क्लिनिक क्लिनिक जवळ असतात, माहीत असेल तुम्हाला तर आहे ना. क्लिनिक म्हणजे दवाखाने, दवाखाने दवाखाने जोडजोड असतात की नाही, आहे ना. म्हणजे क्लिनिक क्लिनिक जोडजोड असतात. मोनोक्लिनिक ट्रायक्लिनिक राहील लक्षात. क्लिनिक क्लिनिक म्हणजे एक मोनोक्लिनिक, दुसरा ट्रायक्लिनिक. म्हणजे हा टी ट्रायक्लिनिकचा आहे आणि हा टी टेट्रागोनलचा आहे. वरून दुसरा टेट्रागोनल, खालून दुसरा हेक्सागोनल, असं लक्षात ठेवायचं. आणि हे क्लिनिक क्लिनिक जोड असतात. आता बघा, ह्या सगळ्या ज्या मी क्रिस्टल सिस्टीम सांगितल्या, या सगळ्या क्रिस्टल सिस्टीममध्ये सिंपलवाली युनिट सेल तुम्हाला दिसते. कोणती? सिंपल. आहे पा, याच्यात सिंपल 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 सिंपल. ज्याच्यात पार्टिकल कुठं असेल? ओनली ॲट कॉर्नर पोझिशन. सिंपलमध्ये पार्टिकल कुठं प्रेझेंट असते? ओनली ॲट कॉर्नर पोझिशन. ते सगळ्या याच्यातच आहे. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सेंटर्ड सांगितल्या, पण सेंटर्डवाल्या सगळ्या याच्यात नाही आहेत. जसं क्युबिकमध्ये कोणती सापडते? बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. सिंपल सगळ्या याच्यात आहे. ओके. पण क्युबिकमध्ये बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड पण सापडते. म्हणजे सिंपल बॉडी फेस कोणामध्ये? क्युबिकमध्ये. क्युबिकची सिंपल बॉडी आणि फेस, असं लक्षात ठेवायचं. क्युबिकची सिंपल बॉडी आणि फेस. नंतर जे टेट्रागोनल आहे ना, टेट्रागोनलची सिंपल बॉडी, म्हणजे सिंपलवाली युनिट सेल आहे आणि बॉडी सेंटर्डवाली आहे. ओके. तर टेट्रागोनलची सिंपल बॉडी, क्युबिकची सिंपल बॉडी आणि फेस, टेट्रागोनलची सिंपल बॉडी आणि ऑर्थोरोम्बिक परिपूर्ण आहे, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यात सगळ्यात सापडतात. सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, एंड सेंटर्ड. सगळ्या चारच शिकलो होतं की नाही. सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, एंड सेंटर्ड. म्हणजे सिंपल, बॉडी, फेस आणि एंड सगळ्याच आहेत. कोणामध्ये? ऑर्थोरोम्बिकमध्ये. आणि नंतर आहे मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकमध्ये 2च आहेत, सिंपल, एंड. मोनोक्लिनिकमध्ये सिंपल, एंड. दवाखान्यात एंड होणं सोपं आहे फक्त, आहे की नाही, असं ध्यानात ठेवा. तर सिंपल, एंड. तर मोनोक्लिनिकमध्ये सिंपल, एंड. आणि त्याच्या खालचे जे तिन्ही आहेत ते फक्त सिंपल आहेत. त्याच्या खालचे जे 3 आहेत ते फक्त काय आहेत? सिंपल. ओके. मग आता तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारू शकतात, है ना. विच ऑफ द फॉलोइंग युनिट सेल कंटेन्स एंड सेंटर्ड युनिट सेल, है ना. मग एंड सेंटर्डवाले 2 आहेत तुमच्यावर. कोण कोण? ऑर्थोरोम्बिक आणि मोनोक्लिनिक, है ना. अशा टाईपचे प्रश्न. किंवा अशी कोणती युनिट, असं कोणतं क्रिस्टल आहे ज्याच्यामध्ये 4ही टाईपच्या युनिट सेल सापडतात? कोण आहे? ऑर्थोरोम्बिक. त्याच्यात सिंपल बी सापडते, बॉडी बी सापडते, फेस बी सापडते आणि एंड बी सापडते. समजून राहिलं? ठीक आहे. नंतर 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत. क्रिस्टल सिस्टीम किती आहेत? 7 आहे पहा. 1 2 3 4 5 6 7. ट्रिक, सिटी, OMT, HR. C म्हणजे क्युबिक, T म्हणजे टेट्रागोनल, O म्हणजे ऑर्थोरोम्बिक, M म्हणजे मोनोक्लिनिक, T म्हणजे ट्रायक्लिनिक, H म्हणजे हेक्सागोनल, R म्हणजे रोम्बोहेड्रल. ठीक आहे. नंतर त्या अशा दिसतात, है ना. त्या दिसतात कशा? तर अशा. ड्रॉ करायच्या नाहीत, तुम्हाला काही ते जमणार नाही ड्रॉ करणं. ठीक आहे. तर फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे मला की बा ह्या दिसतात कशा. जसं पहिली क्युबिक आहे. आता क्युबिक आहे तर ते क्यूबसारखी दिसेल की नाही. आणि क्यूब काय असते?
ज्याच्या क्यूब काय असते, ज्याच्या सर्व साईड काय सारख्या असतात. ओके, जसा हा क्यूब आहे. अरे क्यूब आहे ना हा, म्हणजे हे क्यूबिक आहे कारण याच्या सगळ्या साईड कशा आहेत सारख्या. तर हे क्यूबिकवाली आहे. ओके, मग आता याच्या सर्व साईड सारख्या आहेत आणि सगळे अँगल किती असतात 90 डिग्री. क्यूबमध्ये सगळे स्क्वेअर असते की तो हा स्क्वेअर आहे, अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा. म्हणजे क्यूबिकमध्ये सगळे अँगल 90 डिग्री आणि सगळ्या साईड 90, सगळ्या साईड सारख्या आहे ना. म्हणजे समजा मी एका साईडला आहे पहा, हे समजा ए घेतली, हे बी घेतली आणि हे सी घेतली, तर ह्या तिन्ही काय असतील सेम. आणि हे अँगल, हा जो अँगल आहे हा किती असेल 90 डिग्री आहे ना. सगळे अँगल किती असतील 90 डिग्री. तर याच्यामध्ये तेच असते. जर सिम्पलवाली बघितली तुम्ही आहे ना क्यूबिकवाली, तर क्यूबिकवाल्या याच्यात तुम्हाला काय दिसते ए बी सी तिन्ही साईड सारख्या दिसतात. ठीक आहे, तिन्ही साईड सारख्या दिसतात. अँगल हे पहा, हा एक अँगल आहे अल्फा किती आहे 90 डिग्री, हा बीटा आहे किती आहे 90 डिग्री, हा गॅमा आहे हा किती आहे, सगळे अँगल 90, सगळ्या साईड सारख्या, तो म्हणजे क्यूबिक. तेच जर तुम्ही आता टेट्रागोनल बघितली तर टेट्रागोनलमध्ये बघा सगळे अँगल सारखे आहेत, अल्फा बीटा गॅमा किती आहेत 90 डिग्री, सगळे अँगल सारखे आहेत पण साईड सारख्या नाही आहेत. दिसू राहिल्या का? हे पहा, हे साईड आणि हे साईड सारखी दिसते का? म्हणून तर त्याचा शेप बदलला की नाही. अरे आकार बदलेला दिसू राहिला ना, याचा आकार पण त्याचा आकार पहा वेगळा दिसू राहिला. तेच तुम्ही जर ऑर्थोरोम्बिक बघितलं तर ऑर्थोरोम्बिकमध्ये बघा, ऑर्थोरोम्बिकमध्ये अल्फा बीटा गॅमा तिन्ही पण किती आहेत 90. डायग्राम सरळ दिसू राहिली म्हणजे 90 डिग्री आहेत. ओके, पण साईड सारख्या आहेत का? अलग अलग आहेत. साईड का आहेत? अलग अलग आहेत. ओके, इथं तिन्ही पण साईड अलग असतात. ओके, इथं दोन सारख्या एक अलग आहे. कोणती? हे पहा, हे सारखी हे अलग आहे ना. हे जुन्या सिलेबसमध्ये होतं. आता याचं काम आहे का आपल्याला? नाही. नीटला जेईला हे चॅप्टर नाही आहे, त्यामुळे आपल्याला ते अँगल आणि साईड काही लर्न करायची गरज नाही. फक्त मी दाखवलं तुम्हाला किंवा ते अँगल बदलले, साईडची लेंथ बदलली की डायग्रामची जो शेप आहे तो बदलते. ठीक आहे. नंतर तेच जर तुम्ही आता हेक्सागोनल बघितलं तर बघा, हा हेक्सागॉन दिसते का? हा जर बघितला तुम्ही तर हा काय दिसू राहिला हेक्सागॉन आहे ना. तर इथं हेक्सागॉन दिसते म्हणून त्याला हेक्सागोनल म्हटलं. तर हेक्सागॉनमध्ये एक अँगल किती असते 120 डिग्री, माहिती असेल ना. या दोन साईडमधला अँगल किती असते 120 डिग्री, बाकी 90 डिग्री आहे ना. साईडच्या लेंथ पण अलग अलग. ओके, बघा आता नेक्स्ट रोम्बोहेड्रल अँगल 90 आहेत का? पहा बरं, झुकली ना, ते 90 घेतलं की झुकलं आहे ना असं. तर बघा डायग्राम कशी दिसू राहिली, अरे झुकलेली दिसू राहील ना. हां, तर आता सगळे अँगल 90चे आहेत का? नाही, सगळे अँगल 90चे नाही आहेत. डायग्राम झुकली आहे ना, म्हणजे ते आता 90चे अँगल नाही आहेत. ओके, नंतर हे कोणती आहे रोम्बोहेड्रल. नंतर नेक्स्ट आहे मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकमध्ये बघा, हा अल्फा आणि गॅमा 90 आहे पण बीटा 90 नाही आहे. ठीक आहे, आणि साईड पण तुम्हाला अलग अलग दिसू राहिल्या. हां, डायग्राम म्हणूनच वेगळी दिसू राहील. ते पहा ट्रायक्लिनिक बघा बरं, तिन्ही पण अँगल 90 नाही आहेत. ओके, तिन्ही पण अँगल 90 नाही आहेत. ओके, आणि डायग्राम पण झुकलेली दिसू राहिली कारण अँगल 90 नाही आहेत. ओके, तर हे ट्रायक्लिनिक आहे. म्हणजे अशा त्या डायग्राम्स आहेत, तुम्हाला काढण्याची गरज नाही, प्रिपेअर करण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला माहीत पाहिजेत कशा आहेत म्हणून मी त्या तुम्हाला दाखवल्या. ओके, नंतर आहे ब्रॅव्हॅस लॅटिस. नंतर काय आहे ब्रॅव्हॅस लॅटिस. आता ब्रॅव्हॅस लॅटिस काय आहे तर एक फ्रेंच मॅथमॅटिशियन होते आहे ना, त्यांचं नाव होतं ब्रॅव्हॅस. त्यांनी सांगितलं होतं की टोटल 14 टाईपच्या 3D अरेंजमेंट पॉसिबल आहेत लॅटिसच्या आहे ना. ओनली 14 3D लॅटिसेस आर पॉसिबल. किती पॉसिबल आहेत? 14 लॅटिसेस पॉसिबल आहेत. आणि हे जे 14 लॅटिस पॉसिबल आहेत यांनाच आपण काय म्हटलं ब्रॅव्हॅस लॅटिस. आणि हे ब्रॅव्हॅस लॅटिस 14 बनतात कोणापासून? तर ह्या कोणापासून बनतात? आपल्याजवळ 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत. कोणकोणत्या? CT, OMT, HR 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत. आणि आपल्याजवळ 4 पॉसिबल युनिट सेल आहेत. कोणकोणत्या युनिट सेल पॉसिबल आहेत? एक सिम्पल, एक बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, एंड सेंटर्ड आहे ना. म्हणजे सिम्पल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि एंड सेंटर्ड. तर यांना कंबाईन करून तुम्ही फक्त 14 टाईपच्या अरेंजमेंट बनवू शकता. किती टाईपच्या? 14 टाईपच्या अरेंजमेंट. त्या 14 टाईपच्या अरेंजमेंट म्हणजे काय आहेत? ब्रॅव्हॅस लॅटिस. आता त्या 14 अरेंजमेंट बा कोणत्या आहेत? हे आहेत त्या 14 अरेंजमेंट, मोजा.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजे तुम्ही जे वेगवेगळ्या टाईपचे लॅटिस बनवू शकता पार्टिकलचे अरेंजमेंट करून, ते किती टाईपचे बनवू शकता? 14 टाईपचे. ठीक आहे, 14 पॉसिबल आहेत, ज्याच्यापैकी क्रिस्टल सिस्टीम किती होत्या? 7. आणि युनिट सेल किती प्रकारच्या होत्या? 4. आणि त्याच्यापासून तुम्ही किती प्रकारचे लॅटिस बनवले? 14 टाईपचे. आणि हे 14 टाईपचे जे लॅटिस आहेत त्यांना काय म्हणतात? 14 टाईपच्या लॅटिसला काय म्हणतात? ब्रॅव्हॅस लॅटिस. क्रिस्टल सिस्टीम किती आहेत? 7. क्रिस्टल सिस्टीम किती आहेत? 7. ब्रॅव्हॅस लॅटिस किती आहेत? 14. लक्षात असू द्या, है ना. नंतर आता काय आहे हे? याला काय म्हणतात? क्रिस्टल लॅटिस. काय म्हणतात त्याला? क्रिस्टल लॅटिस. आता क्रिस्टल लॅटिसमध्ये हा जो तुम्हाला पॉईंट दिसून राहिला कॉर्नर आहे ना, हा पार्टिकल आहे. हा पार्टिकल म्हणजे काय असते? लॅटिस पॉईंट. काय असते? हा लॅटिस पॉईंट. ओके, तर काय म्हणणं याचं? ईच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, प्रत्येक पार्टिकल, तो मॉलिक्युल असू शकते, ॲटम असू शकते, आयन असू शकते, विल बी रिप्रेझेंटेड बाय अ डॉट. एक हा डॉट काढून आपण दाखवला आणि त्या ईच डॉट इज कॉल्ड ॲज लॅटिस पॉईंट. त्या प्रत्येक डॉटला तुम्ही काय म्हणणार? लॅटिस पॉईंट. ओके, ईच डॉट, इथं जोही काही डॉट दिसत आहे हा प्रत्येक डॉट म्हणजे काय आहे? लॅटिस पॉईंट आहे. ओके, आणि डॉट काय रिप्रेझेंट करू राहिला? पार्टिकल. डॉट काय रिप्रेझेंट करू राहिला? पार्टिकल. आणि प्रत्येक पार्टिकलला काय म्हणायचं? लॅटिस पॉईंट. ठीक आहे. नंतर आता अबाउट पार्टिकल. पार्टिकल कुठं प्रेझेंट आहे? ओके, पार्टिकल कुठं प्रेझेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला सांगायचं आहे तो युनिट सेलच्या आतमध्ये किती आहे. ओके, जसं फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला पार्टिकल कुठं दिसू राहिला? सेंट्रल आहे का तो? हे युनिट सेल आहे काय? क्रिस्टल लॅटिस आहे ते. काय आहे? और 4 युनिट सेल आहेत ना त्याच्यात, दिसल्या का? किती युनिट सेल आहे? 4 आहेत की 8 आहेत? 8 आहेत. 4 समोर आहेत आणि 4 मागे आहेत. किती आहेत टोटल? 8. आणि हा जो पार्टिकल तुम्हाला दिसू राहिला हा वाला, हा पार्टिकल कुठं प्रेझेंट आहे? हा पार्टिकल कुठं प्रेझेंट आहे? कॉर्नरला. अरे कॉर्नर, अरे हा युनिट सेलचे कॉर्नर नाहीत का? हे हा एक कॉर्नर, हा एक कॉर्नर आहे ना, हा एक कॉर्नर, हे कॉर्नर आहेत ना असे, बरोबर ना. हां, म्हणजे हा कोणता पार्टिकल आहे? कॉर्नर पार्टिकल. आणि हा जो कॉर्नर पार्टिकल आहे, समजा फॉर एक्झाम्पल हे पहा, हे युनिट सेल आहे आणि हा कॉर्नरचा पार्टिकल म्हणजे हा वाला. आता मी काय म्हणून राहिलो ते लक्ष द्या. हा जो पार्टिकल आहे हा युनिट सेलच्या आतमध्ये पूर्ण आहे का रे? अरे हा पार्टिकल युनिट सेलच्या आतमध्ये पूर्ण आहे का? नाही. त्याचा फक्त हे पहा, हा खालचा भाग, हा एवढा पार्ट, हाच फक्त युनिट सेलच्या आतमध्ये दिसू राहिला का? युनिट सेलच्या आतमध्ये फक्त एवढाच पार्ट आहे, एवढाच आहे. बाकीचा युनिट सेलच्या बाहेर आहे, बरोबर ना. युनिट सेलच्या आतमध्ये फक्त एवढाच पार्ट आहे आणि हा एवढा पार्ट आतमध्ये आहे, बाकीचा पार्ट बाहेर आहे. मग आतमध्ये जो पार्ट आहे तो किती आहे? म्हणजे बा युनिट सेलच्या आतमध्ये जो कॉर्नरचा पार्टिकल असते त्याचा किती पार्ट आतमध्ये आहे? तर हा कॉर्नरचा जो पार्टिकल आहे, आता लक्षात घ्या, हे युनिट सेल आहे. आता हा पार्टिकल किती युनिट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल? कोणता वाला? हा. सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. हा पार्टिकल किती युनिट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल? सध्या मी एक युनिट सेल इथं काढलेली आहे, तर या युनिट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये हा पार्टिकल आहे. अरे आहे ना. हां, आता हा पार्टिकल अजून कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकते? आहे ना. किती युनिट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकते? बघा, याच्या समोर बी युनिट सेल असेल. अरे असेल का? याच्या या बाजूला बी युनिट सेल असेल. ठीक आहे, म्हणजे एक समोरच्या बाजूला, एक इकडच्या बाजूला. किती झाले? 2. आता या युनिट सेलच्या वर बी युनिट सेल असेल. अरे असेल का? 3. म्हणजे आता हे मला इथं दाखवणं पॉसिबल नाही आहे, इथं एकदम व्यवस्थित दिसते. बघा, हा पार्टिकल आहे. हा पार्टिकल किती युनिट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे? बघा, हे एक समोरची युनिट सेल, मी याला नंबर देतो. हे पहा, हे एक युनिट सेल. अरे आहे ना या युनिट सेलच्या मध्ये. याच्या मागं युनिट सेल आहे 2, आहे ना, त्याच्याही कॉन्टॅक्टमध्ये आहे ना. खालचेवाले पाहू राहिलो आपण. त्यानंतर याच्या बाजूची युनिट सेल 3, त्याच्या बाजूची, मागची 4. आता ह्या 4 युनिट सेल झाल्या खालच्या आणि तशाच 4 कोणत्या? वरच्या. म्हणजे टोटल हा पार्टिकल किती युनिट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे? 8 युनिट सेलच्या. किती युनिट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे? 8 युनिट सेलच्या. समजलं का? म्हणजे जो कॉर्नर पार्टिकल असते, हा कॉर्नरचा पार्टिकल, याचा हा पार्टिकल तुम्हाला टोटल 8 युनिट सेलनं शेअर केलेला दिसू राहिला. 4 युनिट सेल खाली आणि 4 युनिट सेल वर. म्हणजे हा जो कॉर्नर पार्टिकल आहे ना, हा कोणता पार्टिकल आहे? हा कोणता पार्टिकल आहे? कॉर्नर पार्टिकल. कॉर्नर पार्टिकल. आणि कॉर्नर पार्टिकल जो असते तो किती जण शेअर करतात? 8 युनिट सेल. किती? 8 युनिट सेल. मग आता मला सांगा,
समजा हे एक पोळी आहे आणि एक पोळी 8 जण शेअर करून राहिले है ना. एक पोळी 4 जणांना शेअर केली तर एवढी भेटील 1/4 प्रत्येकाले. चौथा चतकोर. हां 1/4 म्हणजे चतकोर, हे समजते तुम्हाला. एक पोळी 4 जणांना शेअर केली तर चतकोर चतकोर सगळेले भेटील. 4 जणांना केली तर, पण हे किती जणांना केली 8. मग 8 जणांना जर केली तर एकाले किती भेटणार आहे. एकाले फक्त एवढाच पार्ट भेटील की नाही. आणि एवढा पार्ट म्हणजे किती 8चा 1 भाग. 8चा 1 भाग भेटेल ना. 8चा 1 भाग म्हणजे किती भेटेल प्रत्येकाले 1/8. अरे 1/8 8 पैकी एकच तुकडा भेटेल ना. 8 तुकडे केले त्यातला एकच तुकडा भेटेल बरोबर. तर जो कॉर्नर पार्टिकल आहे तो किती असते एका युनिट सेलमध्ये 1/8. एका युनिट सेलमध्ये हा पार्टिकल किती आहे 1/8. समजलं. एका युनिट सेलमध्ये 1/8 कारण त्याला 8 युनिट सेल शेअर करू राहिल्या. पण समजा मी पार्टिकल घेतला बॉडी सेंटर्डचा. कोणता बॉडी सेंटर्ड. बघा हे युनिट सेल आहे. पार्टिकल कोणता घेतला मी बॉडी सेंटर्डचा. आता बॉडी सेंटर्डचा म्हणजे इथचा. आता सांगा बरं या युनिट सेलला किती भेटला. हा एक भेटला की नाही पुरा. अरे तो बॉडीच्या सेंटरला आहे ना. बॉडीच्या सेंटरला आहे म्हणजे या युनिट सेलला पूर्ण एक भेटला की नाही. समजलं का. तर बॉडी सेंटरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1. पूर्ण 1 कारण तो पूर्ण आतमध्ये आहे. अरे समजलं का. तो पार्टिकल पूर्ण आतमध्ये आहे म्हणजे याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे. हा जो पार्टिकल आहे हा कोणता पार्टिकल आहे बॉडी सेंटर्ड. आणि बॉडी सेंटर्ड पार्टिकलचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ना बॉडी सेंटर्ड पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1 कारण तो पूर्णचा पूर्ण बॉडीच्या आतमध्ये आहे. समजलं. नंतर तिकडे आहे फेस सेंटर्ड. कोणता फेस सेंटर्ड. समजा आता हे एक फेस आहे. या फेसच्या सेंटरला आहे पार्टिकल इथं. मग इथं जर ठेवला तुम्ही असा फेसच्या सेंटरला तर अर्धा कुठे आहे रे अंदर. आणि अर्धा सेलच्या बघा सेलच्या अंदर किती दिसू राहिला अर्धा दिसू राहिला का अर्धा. आणि अर्धा बाहेर. म्हणजे जो फेसच्या सेंटरला असते त्याच्या आता याच्या बाजूला एक युनिट सेल असेल की नाही. अरे हे एक युनिट सेल आहे याच्या बाजूला एक युनिट सेल असेल आणि हा पार्टिकल फेसच्या सेंटरला आहे म्हणजे अर्धा पार्टिकल इकडच्या युनिट सेलमध्ये आहे आणि अर्धा इकडच्या युनिट सेलमध्ये आहे असं आहे ना ते. समजलं. म्हणजे फेस सेंटरचा जो पार्टिकल असते तो किती जण शेअर करतात 2 जण. 2 युनिट सेल शेअर करतील त्याला. म्हणजे हा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल कोणता आहे फेस सेंटर्डचा. फेस सेंटर्ड. आणि जो फेस सेंटर्ड पार्टिकल आहे त्याला किती जण शेअर करू राहिले 2 जण. म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे एका युनिट सेलमध्ये अर्धा जाईल तो कारण अर्धा या युनिट सेलमध्ये इकडच्या आणि अर्धा तिकडच्या युनिट सेलमध्ये. समजलं. तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/2. त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/2. ओके. नंतर आता हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन झालं. नंतर हा एजच्या सेंटरला आहे. कुठं एजच्या सेंटरला. एजच्या सेंटरला म्हणजे कुठं हे लाईन आहे ना. आणि या लाईनच्या सेंटरला तो पार्टिकल आहे ना म्हणजे असा लाईनच्या सेंटरला. आणि जेव्हा तुम्ही याला लाईनच्या सेंटरला ठेवसाल आहे ना या लाईनच्या सेंटरला ठेवसाल आहे ना त्याला म्हणू आपण एज सेंटर. तेव्हा तो कितीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे पहा कितीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. जेव्हा तो एजच्या सेंटरमध्ये ठेवसाल तर इकडची एक युनिट सेल इकडची एक त्याच्या मागची एक त्याच्या मागची म्हणजे किती जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये 4. तर हा जो पार्टिकल आहे हा कोणता पार्टिकल आहे एज सेंटर्ड. कोणता पार्टिकल आहे एज सेंटर्ड. एज सेंटर आहे आणि याला किती जण शेअर करू राहिले 4 जण. म्हणजे याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/4. एकाच्या हातात किती येणार 1/4. समजलं. तर एज सेंटरवाल्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/4. समजलं एवढं. कॉर्नर पार्टिकल किती जण शेअर केला 8. त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/8. ठीक आहे. नंतर फेस सेंटरचा पार्टिकल 2 जणांना शेअर केला त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1/2 बरोबर. एंड सेंटर्ड म्हणजेच फेस सेंटर्ड फक्त आपण 2 एंड घेतो. मग एंड सेंटरचा किती जण शेअर करतात 2 जण आणि कॉन्ट्रीब्युशन 1/2 म्हणजे फेस सेंटर्ड सारखंच येणार. त्यानंतर बॉडी सेंटर्ड एकच जण शेअर करते म्हणजे कॉन्ट्रीब्युशन एकच आहे पूर्ण 1 आहे ना. आणि जो एज सेंटरचा आहे त्याला किती जण शेअर करतात 4 जण म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/4. त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/4. समजलं का एवढं कॉन्ट्रीब्युशन समजलं. ठीक आहे. बाकी नेक्स्ट क्लासमध्ये.